घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅस गळती झाली आणि प्रचंड मोठा स्फोट झाला। सोमवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेत शीतल भोजने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांचे सासरे आणि 2 मुलं गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत। सोमवारी रात्री 11:15च्या सुमारास कळंबा कारागृहाच्या मागे असलेल्या मनोरमा कॉलनीत ही दुर्घटना घडली। स्फोट आणि आगीत प्रापंचिक साहित्याचं सुमारे 8 ते 9 लाखांचं नुकसान झालंय। कळंबा कारागृहामागील मनोरमा कॉलनीत अमर भोजने हे आई, वडील, पत्नी आणि 2 मुलांसह राहतात। भोजने एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात। सोमवारी दुपारी ते कामावर गेले होते। त्यावेळी त्यांचे वडील अनंत भोजने, पत्नी शीतल आणि 2ही मुलं घरात होती। या परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून घरगुती गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन बसवण्याचं काम सुरू आहे। सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास भोजने यांच्या घरात गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन आणि मीटरची जोडणी करण्यात आली, पण गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपला एल कॅप बसवली नव्हती। रात्री घराची दार आणि खिडक्या बंद होत्या। दरम्यानच्या काळात गॅस जोडणी केलेल्या पाईपमधून गॅसची गळती होऊ लागली। गॅसचा वास येत असल्यानं कुटुंबियांना त्याची जाणीव झाली नाही। रात्री 11:15च्या सुमारास शीतल भोजने यांनी शेगडी पेटवली आणि क्षणार्धात मोठा स्फोट झाला। या स्फोटात खिडकीच्या काचा फुटून समोरच्या घरापर्यंत आगीच्या झळा पोहोचल्या। झोपलेले अनंत भोजने तसंच प्रज्वल आणि इशिका यांना आगीच्या झळा लागल्या, तर शीतल भोजने यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला। दरवाजा उघडून त्या पळतच बाहेर आल्या, तर स्फोटाच्या आवाजामुळे कॉलनीतील अन्य लोकांनी भोजने यांच्या घराकडे धाव घेतली। शेजारीच राहणाऱ्या राजेश्वरी देशमाने, रमेश पाटील, रवीना पाटील यांनी शीतल यांना ब्लँकेटमध्ये लपेटलं आणि एका वाहनातून तातडीनं CPR मध्ये दाखल केलं, तर उदय कुरणे, सागर माने, सचिन देशमाने, उदय भोसले, विशाल पोटे, विनायक पाटील यांनी अनंत भोसने, प्रज्वल आणि इशिका यांना घरातून बाहेर काढून उपचारासाठी CPR मध्ये दाखल केलं। या आगीत भोसने यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान उपचार सुरू असताना 70% भाजलेल्या 29 वर्षाच्या शीतल अमर भोसने यांचा मृत्यू झाला। त्यांचे सासरे अनंत भोसने आणि 5.5 वर्षाचा मुलगा प्रज्वल अजूनही गंभीर अवस्थेत आहेत। या घटनेची माहिती मिळताच अमर भोसने तात्काळ CPR मध्ये आले। त्यांना प्रचंड धक्का बसला होता। दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी 15 मिनिटात आग आटोक्यात आणली। आज सकाळी फॉरेन्सिक पथकानं जळलेल्या घरातील काही नमुने घेतले। जुना राजवाडाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कामगारांच्या चुकीमुळेच ही घटना घडल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केलाय। म्हणजे हे जे नवीन कनेक्शन गॅस पाईपलाईनचं जोडलेलं आहे त्यामुळे घडलेलं आहे। त्यांचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि जी जोडणारी त्यांची माणसं आहेत यांना अनुभवहीन माणसं नसल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। आणि ह्या प्रकारामुळे इतकी जीवितहानी झालेली आहे की ह्यामध्ये एक महिला मयत झालेली आहे। बाकीची जी लहान मुलं आहेत तीही पूर्णपणे जखमी आहेत आणि त्यांची लहान मुलांचे जे आजोबा आहेत ते पण एक 70% भाजलेले आहेत। ह्याला कारणीभूत ही फक्त कंपनी आहे आणि ह्याच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हावी। दरम्यान आज दुपारी शीतल भोसने यांचे आई, वडील आणि नातेवाईक CPR मध्ये पोहोचले। त्यांनाही या घटनेमुळे शोक अनावर झाला होता। सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत शीतल भोसने यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले।